आंबेडकरांचं खरं तर खूप खूप आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आप वेळ घेणार नाही, परंतु मला या तमाम मतदारांना आणि विशेषतः सराटी आणि बावळा जिल्ह्यातील सगळ्या मतदारांना या ठिकाणी आवाहन करायचंय. आता वारं फिरलंय, या दोघांची मक्तेदारी या तालुक्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. त्याच्यावर येत्या 20 तारखेला शिक्कामोर्तब होणार हे नक्की आहे. काय झालं इलेक्शनचं चित्र आपण बघितलं तर प्रमुख 3 उमेदवार मैदानात आहेत, त्यापैकी माजी मंत्री आहेत. आता आम्ही का बाहेरना पाठिंबा दिला, प्रेस कॉन्फरन्स बघितले, व्हिडिओ बघितले, युट्यूबवर बघितले, ते सांगून आम्ही आपला वेळ घेणार नाही. या ठिकाणी उमेश बोगरे आहेत, त्यांनी पाठिंबा दिला. बाईसाहेब कोकाटे आले, त्यांनी पाठिंबा दिला. आणि रोज एक प्रेस कॉन्फरन्स आम्हाला घ्यावी लागते. मला वाटतंय 19 तारखेपर्यंत अजून किती जण पाठिंबा देतात ह्याची यादी जर करायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला कागद पुरणार नाहीत, अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली. आणि याला कारण आहे मित्रांनो, या दोघा आजीबाजी आमदार मंत्र्यांनी जो या तालुक्याचा विकास थांबवला, हे कारण आहे. तरुणांच्या मनात आज खदखद आहे. आज एवढी तरुण मुलं या ठिकाणी दिसते, तेवढ्या चांगल्या पद्धतीने स्वागत सराटीकरांनी केलं. भैयांचं एक कशाचं प्रतीक आहे. त्यांना अपेक्षा आहे की हा तरुण मुलगा काहीतरी करेल. या दोघांनी फक्त मतं मागायसाठी आपल्याकडे आले. मला सांगा, सराटीचा वापर कशाला होतो सांगा.